भाषणाला उभी राहिली रमा हे संपूर्ण कॅसेट, त्या कॅसेटला लागणारा जवळजवळ 1.5 लाख खर्च, बाबासाहेबांचे विचार आणि राजू बागुलचा आवाज, राजू बागुलचं नाव व्हावं म्हणून एका बांधवानं एवढा पैसा द्यावा. बाबासाहेबांनी खूप दिलं, देण्याची दानत लागते. सगळेच गायक प्रामाणिक नाहीत, सगळेच नेते प्रामाणिक नाहीत. ज्या दिवशी नेत्या प्रामाणिक होतील, गायकही प्रामाणिक होतील. प्रामाणिक पण आम्ही नेहमी नेत्यांना दोष देतो, आम्ही गायक मंडळी तरी कुठं नीट आहे. धम्माचं आचरण नाही. बरेच गायक दारू पिल्याशिवाय लिहित नाही, दारू पिल्याशिवाय गात नाही. बरीच गायिका अशी आहेत की माता रमाईनं बाबासाहेबांना घडवलं. म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे, पण त्या स्त्रीने केलेला त्याग विसरतात. थोडा उंचावर गेला की त्या माऊलीला विसरतो, लगेच दुसरी बायको करतो. 2-2, 3-3 बायका करणारे बहादर आहेत. हे सुद्धा धम्माचं उल्लंघन आहे. एक गोष्ट मला बोलल्याशिवाय राहत नाही, आणि एका गायकाला दुसऱ्या गायकाचं बोट पण पाहवत नाही. पण या ठिकाणची जोडी अशी आहे. मी आधीच म्हटलं मेरा दर्जा बढ़ा दिया आपने, मैंने आपकी बात बोली. नाही तर गायकांची वळवळ खूप आहे. अर्धी पलटण पिलेली असते माग, कटिंग करायची म्हणजे कटिंग. अरे त्या दादाने किती चांगलं गायलं, काळ्या काळ्या म्हणतात, पेन घेऊन तयार असतात लोक. कटिंग खूप मोठं व्यक्तिमत्व आहे मनोज राजा गोसावी. माझ्या जीवनात जे चांगलं मिळेल ते घेत गेलो. आता संपूर्ण पवार परिवार आलेला आहे. त्या पवार परिवारानं नुसतं गाणंच नाही, मी रस्त्यानं 2-4 ठोकल्याशिवाय घरात घुसत नव्हतो. माझा चेहराच भयानक आहे. रात दिवस उतारा पोतारा सगळं चालू, पण पैसे कुठं द्यायचे नाही, एकदम धांदल. अजूनही या ठिकाणी संजय सोनवणे खानदेशी फिल्मी डायरेक्टर आले, पण विचारात परिवर्तन झालं या बाबासाहेबांमुळे, या पवार परिवारामुळे. म्हणून आज जो दूर पडणारा समाज तो जवळ येऊ लागला माझ्या. फक्त एकच गोष्ट पाहिजे की आमच्यातला जो हेवा देवा आहे. गायकांमध्ये खूप आहे दादा. क्या धोया उसको कल, क्या धोया. सूर माहित नाही झालेले, राग येत नाही, काहीच समजत नाही, क्या धोया. भावना बदलली पाहिजे. काही लोक आले आज मनोज राजा बागुल ना बहुत मस्ती है साले, उतर जाएगी. काही लोक अशी येतात, नाही साल ते चाबर आहे बरं, बोलीन मनोज राजाले, लय बोलीन. है ना, बोलना भी चाहिए. बाप ने गलती की तो वो भी हमें भीम ने सिखाया. बाप अगर पीता है तो बेटा जरूर बोलेगा. तू गलासन पितो तुम्ही बाटलीच लाईन तोंडाले, फोडतो की नाही. बाप चुकला तर बेटानं बोललं पाहिजे. चुकीचा इतिहास आम्हाला सांगतो, चुकीची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे. असो खूप सुंदर गाणं झालं. पण दादा एकच बोलावं असं वाटतं मला. आमचे दादा जगदीश गांगुर्डे आणि या जेल रोड नाशिकचं वैभव एक आदर्श व्यक्तिमत्व. नगरसेवक नंतर हो, दारू विकणारेही पैशाच्या जीवावर नगरसेवक होतात, पण तत्वावर गुणावर निवडून येऊन नगरसेवक होणं त्याला बाबासाहेबांची खरी औलाद म्हणतात. नहीं तो हमारी कुर्बानी इस बार भी. इंसान तो दूर रहे साले, वो मशीन खा गई जिसे ईवीएम मशीन बोलते हैं. पण दादा मी माझ्या बँजोवाल्याला कधी सांगतो,
गाणे जास्त झाले पाहिजेत, एकच गाणं वाजवायचं, 4 गाणे वाजवायचे नाही, वेळ जातो. म्युझिकला मी बंधन ठेवतो, इतने देर में नगमा होना चाहिए. समा बांधण्यासाठी तुम्ही जी सुरुवात केली दादा 8:45ला आणि बरोबर मी घड्याळाकडे पाहिलं 9:10ला वंदनाची पहिली ओळ सुरू झाली. कालपर्यंत झोपले होते लोक, आता बघा हे लोक जागे आहे. मनोज राजाजी, आम्ही वेळेची कदर करत नाही म्हणून सुद्धा आम्ही मागे आहे. अहो 10ला पोलीस येतात, पण पाहिजे ते होईल, कार्यक्रम सकाळपर्यंत चालेल, हे चॅलेंज स्वीकारलं त्यांनी. आणि मग त्या गोष्टीची पर्वा पण केली ना गो. पाहिजे 11:30 झाले ना, मग मी किती 1:30 वाजू का? तुम्ही 4 वाजाल, धरा नागपूर. काम कुशलचा पाहिजे. एखादी बाई 10 मिनिटात भांडी घासते, चाक 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 चाक, आणि एखादी बाई हळूहळू घासते, 1 तास लागतो. बघणाऱ्याला काय वाटतं, माय काय सासूरवास येईल, 1 तास लागतो, एवढं काम येईल राबवता. आणि ती 10 मिनिटात घासून, अरे ते सुरक्षित काम करते, चोख काम करते, हुशारीने काम करते, 10 मिनिटात निघून गेली म्हणजे दुसरं काम बी होतं का नाही? 2.25-2.5 तास आहे ना. तुम्हाला ऐकायचं आम्हाला. आणि रिअल मला असं वाटतं की मला पेमेंट नाही दिलं चालेल, आज राजू बाबूने गप्प बसावं रात्रभर, मनोज राजाजीनं गावं, असं मला वाटतं. पण मला असंही वाटतं ना की तुम्ही मलाही ऐकावं थोडंफार. सुनना तो चाहिए, क्यों? या ठिकाणी 4 लोकांची निवड केली होती मंडळानं. मी लपवत काही नाही. गायकानं खरं बोलावं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. गायक हा समाजाचा मेसेंजर आहे. राहुल शिंदेची निवड केली, मिलिंद शिंदेची निवड केली, आणखी गायक होते कुठले, आणि मनोज राजाजीची निवड केली. मी म्हटलं मला 2 दिवस द्या विचार करायला. माझ्या लोकांना, माझ्या घरात, माझ्या मुलीला, बायकोला, सगळ्यांना विचारलं की कोण गायक ठेवावं. त्यांचं म्हणणं मिलिंद दादा शिंदे, राहुल शिंदे, आणखी कोण नाव सांगितलं. माझी छोटी पोरगी आहे, ती नेहमी गाणं ऐकते. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबा साहेबाची सही आहे रे, मनोज राजा गोसावीला ठेवा म्हणे. बापाची हार होईल का बाप तिथं कमी पडेल हे नाही पाहिलं हो. कार्यक्रम चांगला होईल, समाजाला ज्ञान मिळेल, माझ्या पप्पालाही शिकायला मिळेल त्या माणसाकडून. लक्ष द्या, आधी शेर गायला. एक गोष्ट बोलल्याशिवाय मला राहवत नाही. आणि एका गायकाला दुसऱ्या गायकाचं मोठं पण पाहवत नाही. माझं चालू झालं, 1-2 गायक उठून गेले. तुमचं चालू होतं, लोकांची टाळी नाही आली तरी ते वाजवत होते. आणि माझं चालू झालं, निघून गेले. तुमचं चालू झालं, परत येतील. माझा अंदाज आहे. कसं आपण एक हो, नाही तुमचा दोष नाही ना, इनको सुधारना है. कैसे? जनसुराज्य शक्ती विलासराज गायकवाड समाजसेवक यांच्यातर्फे 100 रुपये मिळाले. शुरू हुआ सुबह 4 बजे तक. जोर पड़ेगा ऐसा काम नहीं करना. साउंड इतना प्यारा है और आप भी इतने प्यारे हो. बाबासाहेब म्हणतात लोक मला का घाबरतात.
पर्सनॅलिटीमुळे नाही. बाबासाहेब म्हणतात माझ्या डोक्याला घाबरतात. हे शब्द आपले आहेत, पण मला मान्य नाही. बाबासाहेब म्हणायचे की मी फार शिकलेलो आहे म्हणून लोक घाबरतात, असं नाही. बाबासाहेबांनी डोकं शब्द नाही वापरला. जर असेल तर मला दाखवा. बाबासाहेब म्हणतात मी फार शिकलोय, मी फार विद्वान आहे म्हणून लोक मला घाबरतात, असं नाही. अरे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कुठला दाग नाही, हा चरित्रवान आहे म्हणून लोक मला माफ करा. रस्त्यावर येत नाही पोट भरणारी माणसं, उगवलेच नाही काल पेरलेली माणसं, असं कसं म्हणू शकता? जंग लड़ी हमने भी स्वाभिमान की, दुश्मन मैदान से देखो भाग गए हैं. और बोए हुए लोग अगर उगे नहीं है तो मुझे बताओ ये 42 लाख वोट हमें कहां से आ गए? मी सांगणार नाही टाळ्या वाजवा. अहो तुम्ही एक शब्द चुकीचा वापरला. नाशिकचं नाव खराब करू नका. टाळ्या वाजवा टाळ्यासाठी. अहो इथं नाशिकचे लोक तळबळीसाठी छातीवर गोळ्या घेऊन जीव देणारे आहेत. तुम्ही टाळ्यांची बराबरी करता. तुमच्या गाण्याचं कौतुक व्हावं म्हणून टाळ्या सांगायचं नाही, वाजवायला टाळ्या आल्या पाहिजे. कभी कभी कोई आदमी ताली बजा के ताली के पीछे गाली भी देता है, बोर करतो. मुझे भी बोल सकते लोग. बयालीस. अरे ऐसी हमारी फाइट हो गई. अरे फाइट भी एकदम राइट हो गई. अरे कोई खरीद नहीं सका माल का लाल. बाबा साहब के पोते को इलेक्शन में मोदी की भी हार राइट हो गई. और आप बोलते हो पेरलेली माणसं उगवली नाही, असेच खाऊन पिऊन आम्ही दांडगे झालो. हे बाबासाहेबांनी पेरलेलं खातोय आम्ही आणि म्हणून गातोय. जे आहेत नालायक असतील ते, उनके लिए भी बहुत कुछ है मेरे पास, पण मला वेळ घ्यायचा नाही का. मला खूप ऐकलेलं आहे. माझं कौतुक होईल असंही मला काम करायचं नाही. मला मोजकं काम करायचं. काय सारंग पवार लिहितात, स्वतःचा फक्त स्वार्थ बघून काय फायदा. आवड निर्लज्ज कुत्र्यावाणी असा फुगून काय फायदा. स्वतःचा फक्त स्वार्थ बघून काय फायदा. निर्लज्ज कुत्र्यावाणी असा फुगून काय फायदा. मग तू मेलेला बरा आहे निष्क्रिय माणसा, कारण तू चळवळीत नाही मग तुझा जगून काय फायदा. चंद्र सूर्य म्हणतात आम्हालाही लाजवले त्या भीमाईच्या भीमाने. पण माझा एक शेर मी 7वीला असताना लिहिला. वो चांदनी ने कहा चांद से, वो चांदनी ने कहा चांद से. वामन दादानी तर इतकं सुंदर लिहिलं हो. आम्ही आमच्या डोक्यातला मेंदू जरी काढून ठेवला तर परीक्षण केलं तरी ते लिहू शकत नाही, जे शाळेतच गेले नाही कधी. आणि मी तुम्हालाही मानतो वामन दादांनंतर की तुम्ही दुसरी शिकले आणि अशी भाषा वापरता की शांताराम नांदगावकरालाही लाज वाटावी. इतके सुंदर शब्द तुमचे. या जगामध्ये 4 झाले जे शिकले नाही पण विद्वान झाले. वामन दादा कळलं, शाळेत गेले नाही. संत कबीर शाळेत गेले नाही. बहिणाबाई चौधरी शाळेत गेले. बहिणाबाई चौधरीच्या ओव्या आहेत. दादा जर असं वाटत असेल
ये बच्चा मुझे सिखा रहा है तो मैं बस यार क्या बात है। अरे अगर हालात सुधर जाए समाज के, इसके लिए मैं जितना चाहे रो सकता हूँ। आपके जैसे प्रबोधनकार समाज में सभी गायक हो जाए तो मैं सभी के पाँव धो सकता हूँ। हर कभी आएगा से लोग। वो चांदनी ने कहा चांद पे वामनदादा लिहिणार, आधीच लिहून दिलं। वामनदादांनी काहीच ठेवलं नाही, गवतापासून, आकाशापासून, सूर्यापासून, उजेडापासून, भाकरीपासून काहीच ठेवलेलं नाही। आम्ही तेच वामनदादाचं उष्ट खातो। खरं प्रबोधन करते तुम्ही जे बोललात। गाणं होतं वामनदादाचं, अरे पहाट झाली प्रभा म्हणाली, भीम जयंती आली, ओ माय भीम जयंती आली। अरे चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला, चांदनी चांदाची चांदणी येऊन खाली वारा भीमाला। सातवीं असताना लिहिलं, वो चांदनी ने कहा चांद से, आज धरती पर ये धूम मस्ती क्यों हो रही है? हर फूल हर कली खुशी के मारे गा रही है। कहता है चांद गर्व से, अरे मूर्ख तुझे इतना भी पता नहीं, आज बहुजनों के राजा वो भीमराव अंबेडकर की जयंती मनाई जा रही। भीमराव अंबेडकर की बहुजनों के राजा जयंती मनाई जा रही। बाबासाहेब या धर्तीवरची एकाच भीमाची निशस्त्र क्रांती वाचायला आले असते। चंद्र सूर्याबद्दल मी लिहितो, या धर्तीवरची एकच भीमाची निशस्त्र क्रांती वाचायला आले असते। अरे हृदय आलिंगन देण्यासाठी ते धर्तीवर भेटायला आले असते, मनुवाद्यांना चांगले खेचायला आले असते। आणि जर का चंद्र सूर्याला जीव असता राजू, ते सुद्धा आनंदानं धर्तीवर माझ्या भीमाच्या जयंतीत नाचायला आले असते। आपण म्हणता बाबासाहेब सांगून गेले, नाचण्याने नाही वाचण्याने आहे, मान्यता आहे। मला सांगा हो, वाचून तर आपण मोठं होऊ, पण नाचायचंच नाही अशी का शपथ घ्यायची आपण? आपलं तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नात नाचले नाही का? मला सांगा, कधीच नाही। जीवनात एकदाही नाचले नाही तुम्ही, कधीच नाही, कुठलाच आनंदात नाही नाचले। सच्ची प्रीत हमेशा जीत की माला पहनती है, सच्ची प्रीत जीत की माला पहनती है। पूरा महाराष्ट्र जानता है राजू बाबुल बड़ा मेहनती है। आज मैं नाचूंगा भी, साथ
साथ गाऊंगा भी, क्योंकि आज बाप के बाप मेरे बाप डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की जयंती। मेरे बाप डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती। पाहिजे हो का नुसतं जयंती पुस्तक आहे ना, वाचन केलं पाहिजे, वर्षभर वाचा, वर्षभर वाचा। अरे ज्याच्यामुळे खाता या अंगात जीव आला तुमच्या, वर्षभर वाचा, पण माझ्या भीमाच्या जयंतीत मरेपर्यंत नाचा। एक दिवस नाचा येते ना, पण नाचा, नाता शुद्धीत नाता, दारू पिऊन नाचू नका, हे म्हणतो। अरे अरे क्या सम्मान मिल गया। नासिक में नहीं, कल्याण में नहीं, तिहाड़ में बड़ी सेल है। आपने अंगूठा दिखाया, मेरी तारीफ की, इसके आगे तो वो प्रधानमंत्री का पुरस्कार भी फेल। मी जिंकलो हो, तुम्ही असा हात द्या ना, मी जिंकलो। कारण मी आधी म्हटलं भुसावळ मध्ये आनंद शिंदेचा माझा कार्यक्रम झाला, तो आनंद टिकला नाही। तो आनंद म्हणजे मला मिळालेला आनंद टिकला नाही, कारण सामने बंद झाले, पुढं सामने चालू राहिले असते। पण मला नाही वाटत की तुमचे आमचे सामने बंद होतील। लोकांना आवडेल आजपासून बाई माणसाचा तो सावडपणा बंद झाला पाहिजे। बाई माणसाचे सामने, माझ्या गुरुने एक शेर लिहून दिला तुमच्यासाठी, खूप सुंदर आहे। महफिले कवाली की ये रात, अरे रात ही कुछ और है। मनोज राजा जी, महफिले कवाली की, चेतन जी उदास ने लिखून दिला कि महफिले कवाली की ये रात, अरे रात ही कुछ और है। हम जय भीम वालों की जात, अरे जात ही कुछ और है। यूं तो लेडीज गायकों से मुकाबला तुमने भी किया है मनोज राजा, लेकिन एक मर्द से मर्द के मुकाबले की बात ही कुछ और है। हा कार्यक्रम घडवून आणलेले राहुल मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, विशेष मला एक काळी म्हणतात, पण मी माझं काळी ज्याला मानतो आकाश घुसळे, की ज्याने मला नाशिक दाखवलं। थोडक्यात गीत गात आहे, लक्ष दे। खूप काही बोलायचं आहे, ते काही सांगतील, मी काही सांगेल, मी काही सांगतो, ते काही सांगतील, पण त्यांनी सगळं सांगितलं हो। पंजाब मध्ये 150 गुरुद्वारे ज्यांच्या नावाने, संत नामदेव सांगितले, संत तुकाराम सांगितले, तथागत बुद्ध सांगितले, महात्मा ज्योतिबा फुले सांगितले, वामनदादा सांगितले, बाबासाहेब सांगितले। वा वा दादा, हात मिळाले एक बार आहे। असे कलाकार झाले पाहिजे। विनोद विद्यागर या माणसानं हो चळवळीसाठी, गाण्यासाठी नोकरी सोडली सरकारी। एकदा टाळ्या वाजवा। तुम्ही सगळ्यांची नावं घेतली हो, पण केंद्रबिंदू आहे या भारताचा, ये भारत की जागीर जिसके नाम है, आज भी ये भारत का जमीन का एक टुकड़ा जिसके नाम पे है, ये 7/12 ही जिसके नाम पे है। सबको याद किया, उन्हें भूल गए, किसे? तो अभी कैसे भूल गए? और कलिंगवरी करुण स्वारी 1 2 3 4।
पण त्या युद्धानं कळला, अहो त्या युद्धानं कळला साऱ्या जगाला गौतम बलशाली राजा या भारतामध्ये दुसरा होऊ शकणार नाही. अहो राजे लय झाले पण सम्राट कुणाला म्हटलं नाही, फक्त अशोकाला म्हटलं गेलं सम्राट. कारण त्या माणसाची जागीर संपत्ती एवढी होती. त्या युद्धामध्ये माझे बंधू समाजसेवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण युवा अध्यक्ष भारतभाऊ सोनवणे, कलावंतांसाठी जीव की प्राण देणारे, कुठल्याही कलावंतानं कधीही फोन करावा मदतीसाठी, अहो रात्र जागे असतात. भारतभाऊ सोनवणे अशी माणसंही पाहिजेत हो रक्षणासाठी. ही बाबासाहेबांची उगलेली माणसं. क्यों तुम्ही म्हणता नीला परचम भूल गए बोल, पण मी वेगळं म्हणतो. अजून एक म्हणतात तुम्ही पंच फिल्मी गाणे याद है. दादा आपणच कव्वाली जास्त फिल्मी गाणे वाजवतो. टार टार टाटा लोकांच्या डोक्यात तेच घुसतं, पोरांच्या डोक्यात बी. बंद करा हे गाणे. गाणे कुठले वाजवायचे? पहा पहा मंजुळा माझ्या जयंतीच्या दिनी डोकं फिरलं या बाय. आता नाही वाजत, आता बंद झालं. आमच्या इथे तो बंद झालं. सकाळपासून साऊंड कार लागला जयंतीचा. गाणे कुठले लागतात? अरे सोनियाची उगवली सकाळ, तुम्हाला हे गाणं का नाही आठवलं? आनंद शिंदेचं तुम्हाला डोकं फिरलं आठवलं. अरे सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मत आले ते झालं का दुसरं तिसरं. आपल्यामध्ये आधी लोक सांगे ज्ञान, ज्ञान सांगे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला, असं लोकांनी नाही म्हटलं पाहिजे. कव्वालीमध्ये आहेत ना गाणं. अहो इतकं सुंदर गाणं गायलं होतं सुरेश वाडकरांनं. दलितांचा राजा भीमराव, मेसेंजर आहोत. आपण चुकता कामा नाही. डीजे वाल्यानं वाजवलं त्याला नाव ठेवायचं. आपला बँजोवाला वाजवतो त्याला काही नाही बोल. काय गप्र्या वाजवतो तो आता याच्या पुढे नाही वाजवणार. हा मेसेज द्यायचा प्रत्येक कव्वालीमध्ये. हमको सिखाएंगे, आपको सिखाएंगे, कुछ हमें, कुछ हम आपको, और कुछ समाज हमको सिखाएंगे. तेव्हाच प्रगती होईल आमची. नाही तर तुम्हाला वाटल तुम्ही शाने, मला वाटल मी शाने, मी जास्त हुशार, तुम्ही जास्त हुशार, ओढाओढ होते त्याच्यामध्ये. आधीच वाट लागलेली आहे समाजाची. म्हणून
आर कलिंगवरी करुण स्वारी बाईचे आणि माणसाचे सामने बंद करा. बाईचे माणसाचे सामने बंद करा. तुम्ही म्हणाल मग बायांचं कसं व्हायचं? माणसाचा सामना आयोजित करा आणि बाईचा सामना आयोजित करा. शिस्त लावायची. त्याच्यामुळं गोंधळ होणार नाही, असं प्रबोधन होईल. आणि काहीतरी कार्यक्रमाचं लोकांना नाहीतर आधी आपण खूप वैचारिक दृष्टीने मागे आहोत. श्रीमंत बाबासाहेबांनी खूप केलं, पण वैचारिक दृष्टीने आपण आपल्या विचारामध्ये फरक झाला पाहिजे. म्हणून के जुगनू के चमकने से घर में उजाला नहीं हो जाता, दूसरों की नकल करने से कोई आला नहीं हो जाता. पंचशील के रास्ते पे चलना पड़ता है दोस्त बनने के लिए. ऐसे नीले कपड़े पहन लेने से कोई शेविंग वाला नहीं हो जाता. पण त्या युद्धानं कळला साऱ्या जगाला गौतम.
परिवर्तन झालं आणि ते तथागताच्या चरणी गेलं. शस्त्राचा त्याग केला त्याने आणि स्वतःची मुलगी संत मित्र आणि मुलगा महेंद्र आपली औलाद धम्माच्या प्रचारासाठी या जगाच्या पाठीवर पाठवली. आपली सगळी संपत्ती, बुद्ध विहार आणि 84,000 स्तूप बांधली सम्राट अशोकानं. तो सुद्धा चळवळीचा केंद्रबिंदू आहे आणि बाबासाहेब या धम्म क्रांतीमध्ये सम्राट अशोकाला अग्रेसर मानतात, विसरता कामा नये. सम्राट अशोकामुळे या जगात पहिली धम्म क्रांती झाली आणि दुसरी धम्म क्रांती झाली ती बाबासाहेब आंबेडकरांमुळे. दुःखाने व्याकुळ झाला अशोक, बेचैन झाला दिन रात. मारून लाथ, अरे मारून लाथ, तोडून हात, फेकून दिली ती शस्त्र. मी पाप तथागताच्या चरणी जाऊन तथागताला म्हणतात, हे तथागता, मी भंडाकलोय, मी अज्ञानाच्या मार्गावर आहे, मला ज्ञान द्या. माझ्या हातून हे भयंकर पाप घडलं आणि तथागताच्या चरणी जाऊन सम्राट अशोक कदाचित कलिंगच्या युद्धात जिंकल्यानंतर राज्य कारभार सांभाळत बसले असते तर जगामध्ये सम्राट अशोकाचं नाव झालं नसतं. सम्राट अशोक अमर झाले कशामुळं? नफरत भरे दिलों में हमने प्यार को पलते देखा है. उदासी लिखा कि नफरत भरे दिलों में हमने प्यार को पलते देखा है. नफरत भरे दिलों में हमने प्यार को पलते देखा है. सच्चाई की राह में हमने झूठ को जलते देखा है. गुलशन में गुल खिलते हैं